धुले जिला नियोजन समिति की बैठक के बाद पालक मंत्री जय कुमार रावल की उपस्थिति में विभिन्न समस्याओं पर चर्चा हुई और उनका जायजा लिया गया। इस अवसर पर एकलव्य संगठन के अध्यक्ष विश्वनाथ सोनवड़े ने धुले जिला पुलिस अधीक्षक पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने बताया कि आरवी गांव में चल रहे अवैध धंधों की शिकायत करने के लिए जब वे स्वयं जिला पुलिस अधीक्षक के पास गए तो उन्हें पूरे 8 घंटे इंतजार करवाया गया। सोनवड़े ने आगे खुलासा किया कि पुलिस ने अवैध धंधों के अड्डे पर ले जाकर कार्रवाई की, लेकिन धंधा चलाने वालों को कुछ ही घंटों में रिहा कर दिया गया। इसके विपरीत सोनवड़े को पुलिस अधीक्षक के आदेश पर 8 घंटे तक थाने में बिठाए रखा गया। इस घटना के कारण अवैध धंधा करने वालों से उनकी जान को खतरा पैदा हो गया है, ऐसी आशंका उन्होंने जताई। इस संबंध में उन्होंने पालक मंत्री जय कुमार रावल के समक्ष तीव्र नाराजगी जाहिर करते हुए गंभीर शिकायत दर्ज की। तुमच्याच आदेशाने बसून ठेवलं साहेब त्यांना आणि मला सांगा की बसवलं जाईल आपल्याला विषय आता पुढे काय म्हणू? पुढे तर म्हणणे साहेब, जरी म्हणताय की तुम्ही तक्रार केली, तुम्हाला माहिती आहे की ते धंदे पुढे चालतात, यांची त्या गावाला ओपी ते ओपीवाल्यांना पगार कशाचे घेतात? जर आम्हाला जर दाखवायला घेऊन जात असेल साहेब तर माझं एक म्हणणं आहे, मला साहेबांवर आरोप माझ्या कोणाला, पण ज्या संदर्भात मी तक्रार केली यांनी तक्रार कारवाई केली, लगेच दुसऱ्या 1 तासात ते धंदे चालवतात. म्हणजे धंदेवाईकांना 1 तासात सोडलं जातं साहेब. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मला 15 वर्ष समाजसेवा आहे. मी सरपंच, पंचायत समिती सदस्य, नॉन क्रिमिनल माझा काय रेकॉर्ड नाही साहेब, तरी मला त्रास झाला साहेब. साहेब तुम्ही काय सांगितलं साहेब, तुम्ही काय सांगितलं शिकवायला की यांना 8 वाजेपर्यंत सोडू नका. त्यांना एवढंच माझा उद्देश होता की जिथे धंदे चालू आहे तुमचं म्हणणं आहे, खूप लोक माझ्याकडे येत असतात, खूप लोकांकडे मी माझ्या टीम नंतर तयारी करतो आणि मी तुम्हाला कल्पना आहे की मी एकदम प्रोएक्टिव्हली काम करतो. माझ्याकडे कोणी आलं कुठे धंदे तर तुम्ही त्याचं 100% काम करतो. आता विषय असा होता की माझे लोक जे जातात खरं खोटं मला माहिती नाही, परंतु ते नील पंचनामे करून तुम्ही काल वेळ दिल्यामुळे काल त्या ठिकाणी 3 रेड्स झाल्या आणि त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. कारण तुम्हाला बसून ठेवा, त्यातनं मला काय आपली आनंद मिळत आहे साहेब. तुम्ही जी रेड केली ना साहेब, मी हे पण सांगतो, जी रेड केली ती एकदम नॉर्मल रेड केली तुम्ही. माझं एक म्हणणं आहे की माझ्या घरासमोर मी जिथं राहतो तिथं क्लब चालतात, क्लब चालवणारे साहेब ऐका साहेब, क्लब मी उल्लेख केला ऑफिसला आहे क्लब, ऐका ना साहेब, क्लब चालणारे लोक जे आहेत ना भाऊ, तर ते मालेगाव वरनं गाड्या भरून तिथं इतर लोक येतात आणि सगळ्यांनी का सांगताय तुम्ही एक्सपोर्ट करताय? तुम्हाला गोपनीयता सांगायला पाहिजे. सांगायला आलो तो साहेब तुम्हाला मी. तुम्ही मला फक्त सांगितलं की त्याचे मटका बिटका चालू आहे, आता क्लब चालू आहे, तुम्हाला गोपनीय सांगायला पाहिजे. आता कशाला सगळ्यांनी तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही वाचलं नाही का? ठीक आहे, आता उद्या तुम्ही परत या. तुम्ही या ना, मला एकटा भेटा ना, तुम्ही वर्कआउट करतो तुमच्या परत बसून ठेवणार.